मानव समाचार, मानवता के हक में। आपण पाहत आहात मानव समाचार मराठी। पाहूया ठळक बातम्या। चेन स्नॅचिंग करणारे आंतरजिल्ह्यातील सराईत गुन्हेगारास स्थानिक गुन्हे शाखेकडून अटक। दिनांक 29/11/2024 रोजी सायंकाळच्या सुमारास सिन्नर शहरातील सदरवाडी रोडवर अज्ञात दुचाकी स्वारांनी भरधाव वेगाने येऊन पायी चालणाऱ्या एका महिला शिक्षिकेच्या गळ्यातील सोन्याची पोत जबरी चोरून नेल्याबाबत सिन्नर पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर 904/2024 भारतीय न्याय संहिता 304-3-5 प्रमाणे गुन्हा दाखल होता। तसेच दिनांक 2/12/2024 रोजी दुपारच्या सुमारास सिन्नर शिर्डी महामार्गावर मुसळगाव शिवारात काळ्या रंगाच्या दुचाकीवर भरधाव वेगाने आलेल्या 2 चोरट्यांनी विनर टाउनशिप मुसळगाव येथे राहणाऱ्या एका महिलेची सोन्याची पोत जबरीने ओरबडून चोरी केल्याची घटना घडली होती। सदर बाबत MIDC सिन्नर पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर 586/2024 भारतीय न्याय संहिता कलम 304-3-5 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता। नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने व अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांनी वरील दोन्ही गुन्ह्याचा आढावा घेऊन गुन्हे उघडकीस आणण्यासाठी सूचना दिल्या होत्या। त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे यांनी सदर गुन्ह्यातील फिर्यादी यांनी आरोपींचे सांगितलेले वर्णन व गुन्ह्यात वापरलेल्या दुचाकीवरून गोपनीय माहिती घेऊन सदरचे गुन्हेगार हे अहिल्यानगर जिल्ह्यातील असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली। त्यावरून स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने अहिल्यानगर जिल्ह्यातील अशोकनगर तालुका श्रीरामपूर परिसरात सतत 2 दिवस पाळत ठेवून सराईत गुन्हेगार नामे अजय संजय पंडित व 19 वर्ष राहणार वडगाव निपाणी तालुका श्रीरामपूर जिल्हा अहिल्यानगर यास शिताफीने ताब्यात घेतले। सदर आरोपीस विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्याने त्याचा साथीदार नामे गणेश विजय चव्हाण राहणार अशोकनगर श्रीरामपूर जिल्हा अहिल्यानगर याच्यासह बजाज 220 पल्सर मोटरसायकलवर येऊन सिन्नर शहरात वरील चेन स्नॅचिंगचे गुन्हे केल्याची कबुली दिली आहे। यातील ताब्यात घेतलेला आरोपी हा अजय संजय पंडित यास वरील गुन्ह्यात अटक करण्यात आली असून त्याच्या कब्जातून वरील गुन्ह्यामध्ये वापरलेली बजाज 220 पल्सर मोटरसायकल तसेच गुन्ह्यात चोरी केलेल्या सोन्याच्या दागिने विक्री करून त्याच्या वाट्याला आलेली रोख रक्कम 1 लाख रुपये हस्तगत करण्यात आलेली आहे। सदर आरोपीचा साथीदार गणेश विजय चव्हाण याचा पोलीस पथक कसोशीने शोध घेत असून सदर आरोपींकडून चेन स्नॅचिंगचे आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे। नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांनी गुन्हे उघडकीस आणण्यासाठी केलेले मार्गदर्शन व सूचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदेश पवार, पोलीस अंमलदार नवनाथ सानप, विनोद टिळे, हेमंत गिलबिले, प्रदीप बहिरम यांच्या पथकाने वरील चेन स्नॅचिंगचे 2 गुन्हे उघडकीस आणून कामगिरी केली आहे। पुढील बातम्यांसाठी पाहत रहा मानव समाचार मराठी, सत्य नेहमी सत्यांसोबत।